ऐका रस्सा श्र ऐक तुम्ही दोघे जे घरून पळून येतात त्यानंतर हा कट लागणार आहे तर तसं वागा. हा म्हणजे मी हिला पळवून घेऊन आल्यानंतरचा सीन आहे. शंकरे तेच बोललो. अरे मी आपला जरा वर्किंगच्या मूड मध्ये. शिकले ऐ तू तर तोंड्या कसलं शूटिंग चालू आहे? तुझ्या आजी पिक्चर बनवत्यात. काय बोलतोस? कसलं शूटिंग चालू आहे? मला माहित नाही नेमकं काय आहे. शूटिंग काढलंय तुझ्या दुकानात. मग दुकानात नाही मामा शूटिंग. इथं गावात आलेत मुंबईची लोक शूटिंगला. हे आहे का नाही जॅकेट घातलंय बघा. तो डिरेक्टर आहे आणि ती दोघं हिरो हिरोईन. ती हिरो आहे का नाही बोट दाबते बघा. तो हिरो आहे. ती हिरवी नाही की ती? चलो चलो रेडी आहे ना सगळं? ओके रेडी आहे. चला चला टेक करूया. मंदार हा सर. अरे फील्ड क्लिअर कर ना यार इकडे. हो. फील्ड क्लिअर कर आधी. हो सर. सगळ्यात आधी त्या हिरोईनचे डायलॉग पाठ करून घे. तिला पाठ होत नाही साधे डायलॉग यार. करतो. फील्ड क्लिअर कर आधी. फील्ड क्लिअर कर. जरा प्लीज तुम्ही तिकडे. हा हा, इकडे. हे शंकर्याचं दुकान आहे हे हा, इथं हो. इथं करा प्लीज शूट. प्लीज जरा काका. मी कदम. आमचं हे दुकान. उत्तम. उत्तम नाही कदम. निघा या या काका. या. मी कदम. हॅलो कदम. अरे त्यांना सांग ना आजोबांना. आजोबा मामा इथं या. ए पोझिशन्सला घ्या. या ना पोझिशन येस घ्या. येस काय चाललंय? सर ते मला ये विराज इथे ये. हँडल शॉट करायचं. हँडल आहे सगळं कळलं ना? Yes, sir. थाट मांडू नकोस. नाही. इकडनं तू कोण आहे? तू मित्रा. तू तुझं नाव काय? शंकर्या. शंकर शंकर. तुझं दुकान आहे? हा माझं दुकान आहे. क्या बात आहे. चल एक रोल कर. ये इथे उभा राहा. मी हा एक रोल कर. छोटा रोल आहे. काहीच करायचं नाही. हे बघ ते हिरो हिरोईन आहेत ते बघ. हिरो हिरोईन आहेत. त्यातली हिरोईन तुझ्याकडे येणार. म्हटलं गाडी खराब झाली आहे. हा गॅरेज कुठे आहे? तू म्हणायचं गॅरेज तिकडे. बस एवढंच. एकच वाक्य आहे होय. एकच वाक्य आहे मित्रा. हा बॉबी देओलला एका सिनेमात एकही वाक्य नाहीये तरी त्यांनी तो सिनेमा केला. कोण बाबी देवल? तुला एकच वाक्य पुरे आहे. हा? चल ये. चलो रेडी रेडी. टेक करते. चलो टेक करते. शंकर्या आमचा. हा करेल. शांत राहा फक्त टेक. नाही, काय बोलत? हा चलो टेक. चल शूटिंग काढ माझं. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. आजच्या वेळा गाडीने दगा दिलाय आपल्याला. आता बाबांनी पाठवलेली माणसं मागे आली ना तर वाट लागणार रे आपली. शुभ बोल तू शुभ बोल. ऐका ना आमची गाडी बंद पडली आहे. इकडे गॅरेज कुठे आहे? गॅरेज होय. ही इकडे कडाला गेला ना डाव्या अंगाला आहे तिथं जुम्मन चाचाचं गॅरेज. एक नंबर मेकॅनिक आहे जुम्मन चाचा. गाडी बंद पडली असेल 0 मिनिटात दुरुस्त करून देतोय. गेलात का नाही फक्त सांगा शंकरान धाडलंय लगेच तुम्हाला गाडी नीट करून देईल. थँक्यू. एक्सिलेंट क्या बात है. या बसून घ्या. ओके. अरे काय तुझं नाव रे? मी शंकर. शंकर. एक वाक्य दिलं होतं 4 वाक्य गेलीस तू. हा व्हेरी नाईस. असं करायचं नाहीस. हा सर तुमची विनोद बुद्धी. कसं आहे मित्रा स्क्रीन टाइम खूप महत्वाचा असतो. म्हणजे तुला का सांगतोय मी. राहू दे. चला शिफ्टिंग करा. हाय शिफ्टिंग. बाय ते आपली गाडी बिडी काढा सगळी. चांगला आहे shot. चेअर पण आउट करा. एक फटाफट. केलंय. काय आहे ते? काय नाही गाई आहेत म्हशी आहेत माझं शेत आहे. जा ना. कोण आहे यार हा माणूस? नाही जाऊ. मामा कसं केलंय? चांगलं केलंय. अरे एक नंबर. पिक्चर मध्ये येणार आहे मी. हा बरं केलं एवढं पण काही चांगलं नाही केलंय चल ए हाय. ए मस्त केलंस हा तू. मस्त ऍक्टिंग केली एकदम मस्त. काय नाव काय म्हणालस तुझं? शंकर्या. शंकर. अच्छा काय ऍक्टिंग वगैरे शिकलायस का गावामध्ये काय ऍक्टिंगचे क्लासेस वगैरे आहेत तुमचे? नाही मग काय नाटकात काम करतोस? नाही इथं दुकाना वाचतोय मी. हा हिला विचारा की. ह्याचं दुकान आहे. हा. भारी दुकान आहे आणि भारीच करतो माझा शंकर्या. हा मी ही आहे. तुझा शंकर्या. हाय या दोघांचं हाय नो काय 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 आहे काय ह्यांचं काय यांचं काय आहे यांचं काय ह्यांचं ते हाय ना यांचं फ्रेंडशिप नाही होय होय
हे बचपन से फ्रेंड नाही आहे होय. अच्छा फ्रेंडशिप हा कुस्ती आहे. तेच म्हणलं मला कुस्ती आहे. तसं कळलं नाही हा. नाही, हे आमचं कदम मामा आहेत बरं का. नमस्कार. कदम मामा हो झाली मग अशी ओळख. नमस्कार. मामा मामा चितवर कवटी फुटपर्यंत तुम्ही कदमच असणार आहे. मिनिटाला सगळ्याकडे जाऊन कदम आहे करू नका. त्याला कसं कळलं पिशवीत काय आहे काय नाही तुझ्या मामीने मटण आणायला सांगितलंय मला आणलं का. अयो काय झालं मटण आणले मटण आणायला पाठवले ती मटण घेऊन विसरलंय. नाही, मामा, मामीला आता काय सांगतो. करतो? लगेच मामी मामा म्हटलं नाही आणत आहे. मामा बोलतात. माय गॉड. मामीला घाबरतात मामा. हो. कसलं पळवलंस तू त्यांना आणि ते काय म्हणालास कवटी वगैरे. नाही सेन्स ऑफ ह्युमर. नाही आणि ऍक्टर साठी ना हे खूप इम्पॉर्टंट असतं रे. तू मग अशी मला सांगत होतास नाटकात काम करायचंस ना तू इथे. नाही ते तसलं काहीच नाही. दुकान आहे फक्त माझं इथं असतोय दिवसभर. हो हा, का? दु- त्याचं दुकान आहे शेती बी आहे 30 एकर हा. आणि बागायती आहे. हो. ओ नाईस. स्वतःच दुकान आहे. हा माग घर पण आहे. अरे मग काय तुझं चल मुंबईला. हा म्हणजे ऍक्टिंग टॅलेंट आहे. मग अशी काय डायलॉग बोललास तू आणि एका मागून एक असं इम्प्रोव्हाइज केलं. तुला माहितीये का मुंबईमध्ये अशा नटांची खूप गरज आहे अरे. तुझ्यात सॉलिड टॅलेंट आहे. तू चल. येणार का मुंबईला. मुंबईला मी अरे हे बघ म्हणजे आहे थोडासा रॉनेस आहे कारण आधी कधी काम नाही केलंस ना त्याच्यामुळे एक्सपिरियन्स नाहीये. पण मी तुला सांगते तू एखादं ऍक्टिंग वर्कशॉप केलंस. ऍक्च्युली मला सांगायचं नव्हतं पण मुंबईमध्ये ना माझी स्वतःची ऍक्टिंग अकॅडमी आहे. रस्सा ऍक्टिंग अकॅडमी. हो खूप वेगवेगळे मोठे मोठे नट शिकून गेलेत माहितीये का तिकडे. प्रसाद दोघांचं नाव ऐकलं असेल. भारी ऍक्टर आहेत तिथे 1996 साली जेव्हा ते पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हा ते आमच्याच अकॅडमी मध्ये आले होते. ऍक्टिंगचा बेस त्यांनी आमच्याकडेच केला माहितीये का. पण ते कोणाला सांगत नाही. आम्ही पण कोणाला सांगत नाही. प्रसाद दोघांचं नाव ऐकलं असेल. भारी ऍक्टर आहेत तिथे 1996 साली जेव्हा ते पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हा ते आमच्याच अकॅडमी मध्ये आले होते. ऍक्टिंगचा बेस त्यांनी आमच्याकडेच केला माहितीये का. पण ते कोणाला सांगत नाही. आम्ही पण कोणाला सांगत नाही. असंच असतंय ते प्राथमिक शाळेचं एवढं कोणाच्या ध्यानात नसतंय. सगळं एकाने कॉलेजला गेल्यावर आठवतंय ते सगळं सांगतात ते. एक्झॅक्टली ही मुलगी हुशार आहे. ते टाळी ते अब्बात. समीर चौगुलेंचं नाव ऐकलं असेल. ते हास्य जत्रावालं. ते अशी ऍक्टिंग करतात. आमच्या वीकेंड कोर्सेसला यायचं ते अभिनयाचा त्यांनी आमच्याकडनंच केला माहितीये. ते सांगतात की विश्वास सोनींचं वगैरे नाव घेतात ते ग्रेटच आहेत. पण सुरुवात आमच्याकडनं केली. सुरुवात तुमच्याकडनं? हो ते हुमरुक तुमरुका वगैरे ते सगळं आमच्याकडे इम्प्रोव्हाइज केलं होतं त्यांनी. भारी आहे की. ओंकार राऊतचं नाव ऐकलं तुम्ही. ही कोण आहे. ते नव्हतंच आमच्या ऍक्टिंग अकॅडमी मध्ये. हे टॅलेंट लागतं ना त्याच्यासाठी. पण शंकर्या बरोबर शंकर्या. तुझ्यात आहे ते टॅलेंट. तुम्ही तुला सांगते की तू चल आमच्या अकॅडमी मध्ये आणि टेन्शन घेऊ नकोस रे. 3 मंथचा असा फुल टाइम कोर्स आहे. असा कर असं पॉलिश होशील ना. अमिताभ बच्चन शाहरुख खानच्या लाईन मध्ये जाशील डायरेक्ट. ऑफकोर्स. हे बघ ना लुक्स आहेत तुझ्याकडे पर्सनॅलिटी ऍक्टिंग टॅलेंट तर आहेच आहे. तू चल माझ्यासोबत. ओके थोडीशी फीज आहे ऍक्च्युली थोडीशी जास्त आहे. माझा नवरा ती अकॅडमी चालवतो. सो 4 लाख वगैरे फी आहे. आय नो तुझ्यासाठी जास्त असेल पण तुझ्या टॅलेंट साठी 50% डिस्काउंट. डायरेक्ट 2 लाख करू आपण. 2 लाख कमी करते. येस हे बघ हे माझं कार्ड आहे. मागे QR कोड आहे. तुला फक्त सीट आधी बुक करावं लागेल कारण खूप लिमिटेड सीट्स असतात ना आमच्याकडे. सो ते QR कोड स्कॅन कर 50,000 ट्रान्सफर कर लगेच तुझं बुकिंग करून टाकू. मी फोनवर बोलते ना. रसिका मॅम येस आले सीन रेडी आहे. आले लक्षात आहे ना तुझ्या. पटकन कर कारण मी तेवढं सीटचं काही बघू शकत नाही. लगेच बुक होतात ना आमच्याकडे सीट. सर ऍक्शन म्हणा मी लगेचच येते सर. ते करून टाकू. मुंबईला कॉन्टॅक्ट मध्ये राहा. नंबर आहे बघ तिकडे माझा. ये लगेच मुंबईला नेणार आहे मला. मुंबईला काय बच्चन होणार आहेस. हो, बच्चन होणार आहे. मी बच्चन होणार आणि तू माझी जया रेखा परवीन बा ओय, जया मी तुझी जया. ठरवू की आधी काय
करायचंय ते ठरलं ठरलं तू गौरी हो मी शाहरुख. शी बाई, काय तुमचं गौरीने पण शाहरुख साठी लय काय हे केलं हा? मी बी करीन तुझ्यासाठी मुंबईला जा. काय झालं पैसे कुठं आणू? 50,000 द्यायचेत ना दिले पण असते अकाउंटला होते पण कालच किराणा भुसार भरलाय पैसे नाहीत आता अकाउंटला. पण मग आता आईला सांगितलं तर ती देणार नाही. गल्ल्यात होती मगाशी बघितलं होती मी. हा 3,000 आहेत. 3,000 आहेत. बाकीचे ही अंगठी ठेव 17,000ची आहे ओय ओय मी गौरी आहे ना वा. मी शाहरुखचं करिअर घडवणार पागल आहेस होय अंगठी घाल अंगठी घाल पप्पा आहेत घरी थोबाड फोडतील शितले तुझं काय बी काय करती अंगठी देणार आहेस होय हिरो व्हायचंय माझ्या शंकर्याला येडी झाली आहेस होय हिरो व्हायचंय तुझ्या शंकराला म्हणती मुंबईला गप्प बस तुम्ही दोघांनी नाही ते मुंबईचं खूळ आहे ना ते डोक्यातून काढून टाका आधीच सांगून ठेवती मी का बरं? अजिबात जायचं नाही हे तिकडची लोक फसवतात हा. आणि लुट माझा पम्या सांगत होता पम्याला लुबाडलाय तिकडं लोकांनी आणि शंकर्या पैसे देऊन ऍक्टिंग शिकता येत नाही लक्षात ठेव मुंबईमध्ये ना काय बी खरं नसतंय काय खरं नसतंय त्या पम्याचं काही खरं नाही हा. गबस काय बी सांगतोय तो टेपा हाणतोय तो हा. माझा शंकर स्टार होणार आहे मला माहित आहे हा आणि साधा सुद्धा नाही सुपरस्टार होणार आहे. आता जातो उद्याच्या उद्या मुंबईला हा. आणि 3 महिन्यानं झालो का नाही सुपरस्टार हा. असं येतो गाडी घेऊन डायरेक्ट गावात अशी गर्दी अय शंकरा अय शंकरा अय इथं अय होपला काय इथं बघ सगळी गर्दी अशी चिरतो आणि त्याच्यात तुला शोधतो तुझा हात असा धरतो आणि तुला म्हणतो चल चल तुझ्या बापाकडे जाऊ आणि आणि तुझ्या बापाकडे घेऊन जातो आणि म्हणतो ए हा पप्पा ए हा पप्पा बाबूजी बाबूजी मी काजल बाबूजी बाबूजी हा, ए पप्पा ए बाबूजी बाबूजी मला तुमच्या पुरीशी लग्न करायचं आहे मग बघ तू कसा तुझा बाप नाही म्हणतो लग्न होणार बघ आपलं मुंबईला जाणार होती शंकर्या हे सगळं ना इमॅजिन करून माझ्या अंगावर शहारा यायला लागलाय बघ आणि माझ्या अंग काटा येतोय अग अय गावठी शाहरुख तुमचा दोघांचा डान्स बघून वाकार येते काय असं नाचताय शाहरुख म्हण अग ऐका ना दोघं ऐका तिकडं ना असं नाही फसवत्यात तिकडची लोक आणि शितले मला ना हे भविष्य असं येणार विणार असं काही दिसत नाही सगळं उलट दिसतंय बरं का मला काय उलट दिसत हे बघ ह्यो जाईल ह्यो तुतार तोंड्या तिकडे जाऊन स्टार बीर होईल एकदम मोठा बिटो होईल तिकडून परत गावात येईल आपण समजू चल आजूबाजूला गर्दी बिर्दी जमा झाली म्हणणार आहे ह्यो काय करेल माहितीये का तिकडून आल्यानंतर काय? ह्यो असं तुझ्याकडं येईल आणि तुला बघितलं करून निघून जाईल मला मला माहितीये ना हे कसं आहे ते बेनं एक नंबरचं बे ऐक आणि नंतर आहे ना गाडीतून आहे ना असं इवलुलुशे कपडे घातलेली टाच एवढी मोठी हिल घातलेली पोरगी बाहेर येईल आणि मग ह्यो तिच्याशी लग्न करल आई सकट हे सगळं सामान गुंडाळून मुंबईला जाईल नाही मला माहित आहे तिकडं जाऊन लोक बदलतात मा पम्या सांगत होता नाही पम्याला एक्सपिरियन्स आहे मा पम्या नाही हे असं काय करणार नाही. तस- मी असं कशाला करीन माझं शिकली प्रेम आहे माझं बी तुझ्यावर प्रेम आहे हा. मला गॅरंटी आहे का याची ठीक आहे चल अय ठीक आहे ह्याची गॅरंटी देतीस त्या पोरींची गॅरंटी देणार आहेस देणार आहेस सोय त्या पोरी आहे ना चेटू करता चेटू आईचा पम्या सांगत होता जळती हा. मला माहितीये जळतीस तू माझा शंकर स्टार होणार आहे ना बच्चन होणार आहे बघवत नाही तुला जळती तुझ्यावर सुपरस्टारची गर्लफ्रेंड आहेस ना तू आणि तिचा पम्या गावभर नुसता वन 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 भटकत असतोय ना म्हणून जळती तुझ्यावर मी जळती तू जळतीस यो सोडून गेला ना उद्या येशील रडत माझ्याकडं मीच सांभाळणार आहे यो थुतार तोंड्यात जाईल पळून मला माहित आहे काय बी बोलतीस ग मी कशाला पळत देईन काहीतरी उगाच मला माहित आहे माझा शंकर एकदम साधा आहे नाही जाणार दुसऱ्याच्या वाट्याला बरं नाही जाणार दुसरे आले तर याच्या वाटीत म्हणजे इकडे थुतार तोंड्या इकडे तुम्हाला सांग तू वन उन्हात असा फिरशील समोर आईस्क्रीम दिसल खाणार की नाही अयो खाईन की तेव्हा काय मी बोलले होते की नाही हे बघ शितले आईस्क्रीम म्हणजे तिकडच्या पोरी आहेत आणि वन फिरणारा ह्यो नाही का पाय असलं काहीतरी नाही माझ्या डोक्यात उगाच काहीतरी अर्थाचा अनर्थ करू नकोस काय किवडे आहेस का काय व्हायचं हे बघ शितले विस्तवाजवळ लोणी ठेवलं ना लोणी वितळतय गप्पे इकडे उगाच काहीतरी मी शिकलीच आहे माई विश्वास ठेव गप मी लोणी नाहीच आहे पम्या बोलतोय माझा पम्या गप की. मी लोणी नाही मी पनीर आहे मी नसतो वितळत लोणी नाहीस माहित आहे मला हा पण इस्तव डेंजर असतोय रे त्याची गॅरंटी नाही देऊ शकत मी ऐक ना
ऐक ना शंकर्या, माझा तुझ्या विश्वास आहे पण तिकडच्या पोरींवर विश्वास नाही. नादाला लावलं तुला आणि तू भोळा आहेस रो. तू जाशील लगत. जाईल जाईल. कशाला जाईन नाही, ऐक नाही, ऐक नाही. शितले माझं 2 मिनिट ऐक 2 मिनिट ऐक जाऊ दे की मला नाही मुंबईला नाही जायचं. चांगली संधी आल्या माझ्याकडे तू नाही जायचं मुंबईला. तू विचार कर की आता 2 डायलॉग बोललोय तर ती हिरोईन मला म्हणली तुझ्यात बच्चन आहे आणि शाहरुख खान आहे. उद्या गेलो मुंबईला आणि 20 डायलॉग म्हणले थिएटरात दंगाच नसता लोक म्हणतील "ए, काढा सर उडवा किती काय उंदराच्या लेंडी एवढा डायलॉग बोललायस तू. त्यावरनं त्या हिरोईनला कळलंय बरं का ह्यो स्टार होणार उडवा शर्ट असं करतोय सोय. तिला कळणारच आहे ती स्वतः स्टार आहे. शंकर तू नाही जायचं. होय. ऐक माझं, तू मुंबईला नाही जायचं. मग आता मला अंगठी काढून देत होतीस ना? नाही मुंबईला जायचं नाही. मी जाणार आहे तुला जायचं असेल मी जाणार आहे जायचंय का नाही? हा आत्ता लगीन कर माझ्याशी. अय, आता कसं करू आत्ता माझ्याशी लगीन कर आणि मुंबईला गेल्यावर तिथं मुलाखत द्यायची का माझं लगीन झालं मी शादीशुदा आहे. हा चांगली आयडिया. आणि तिकडच्या पोरीसने सांगायचं मला राखी बांध. हा? त्यासनी ताई म्हणायला लावायचं आणि मग सीन करायचं. चांगली आयडिया आहे. ही कसली आयडिया आहे म्हणजे माझ्या बायकोचा रोल करणारी बी मला राखी बांधायला लावली तिला ताई म्हणायचं मग बायको म्हणायचं होय हा मग सीन करायचा. बरोबर बोलते ते बघ. ती करीन मी त्याचं काही टेन्शन नाही पण आपण कसं लग्न करायचं म्हणजे आईला कोण सांगल तुझ्या बापाला कोण सांगल सांगू की आता ही वेळ आली तर सांगू की. नाही मला नाही जमायचं पेद्रट पेद्रट दाखवले सरड्यानी रंग. हे बघ जोपर्यंत सरडा आपल्या कुंपणात असतोय ना चांगला असतोय, दुसऱ्यांच्या कुंपणात गेल्यावर रंग बदलतोय. ए, टिटूए. कसा बोलतो बघ. टिटू आई माझ्याच घरावर जातीया माझ्याच घरावर शिकतीया तू सरडा आहेस ते रंग बदलतोयस ते. आणि तू ही आहेस ती आहेस तू काहीतरी मला नाही माहित काय आहेस तू पण मग आहेस तो खजव्या माकड आहेस. तू पाल आहेस पाल काळी पाल तू चुचुंदरी आहेस. गप बस ऐक भाई ऐक ना तुझ्याकडे हे रशी आहे का रशी हा? रशी आहे रशी आहे की? दे पटकन दे पटकन दे रस्सीने पटकन बांधून टाक. लवकर दे रस्सी कशाला पाहिजे पाहिजे यार आता मला पाहिजे रे, तू दे ना यार थांबा बरं का हा. दे इथं राहा. हा, हा, दे दे 25 रुपये आता जाताना देतो ऐक 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 हा, बोल, बोल, एक बोल. एक मला मदत कराल का पटकन, ते पटकन असं- असं ती ही आहे का नाही तुमची हिरोईन आहे का हा, नाही हा, पिक्चरची हा, हा. ते तुमचं आणि त्यांचं चांगलं हे असेल ना हा, बोलणं चांगलं, चाललं हा, हा. ती जरा त्यांना माझ्याकडनं काहीतरी हे करायला सांगा की म्हणजे माझं ना 20,000 रुपये जमत्या 50,000 नाही होत आहे त्यांना म्हणावं की जरा कमी करा पैसे कशासाठी 50,000 ऍडमिशन घ्यायचंय त्यांच्या ऍक्टिंग अकॅडमीत आणि काय होणार आहे मी हिरो होणार आहे स्टार होणार आहे अरे ती 100 कॉल केल्यावर तिला कुठे 2 दिवसाचे रोल मिळतात. तू कसा स्टार होणार? ती पण म्हणली की त्या मला म्हणल्या हे दुकान तुझं आहे ना, हा ही माझं दुकान आहे चांगलं चालतंय ना? हा मस्त भाई चालतंय. याच्याकडे लक्ष दे ना, नको त्या धंद्यात फसू. हा ऐक ऐक माझं, तिच्या नादी नको लागू. ती काय करते माहिती आहे काय, गावात येते, गावच्या लोकांना अशी गुंडाळते आणि तिच्या नवऱ्याचं काय ते ॲक्टिंग अकॅडमी आहे ना तिकडे पाठवते. मग ते लागतात धंद्याला. हा तू नको, अरे तिला ॲक्टिंग शिकायची अजून गरज आहे. डिरेक्टर दिसला की गुलू गुलू करते, मग तिचा रोल वाढतो. तिचा नवऱ्याच्या कामाचा नाही तो. त्याला मॉब मध्ये पण आम्ही वापरत नाही रे बाबा. हा मग आणि ऐक, मुंबईला येऊन काय उपयोग नाही रे. अरे मुंबईच्या मोठमोठ्या नट नटी आहेत ना, आता गावात येत आहेत शेती करायला. तू काय करणार तिकडे येऊन शेती? हा ऐक, तुला जर शिकायची एवढी हाऊस आहेत ना तर चांगल्या चांगल्या संस्था आहेत तिकडे जा ना. नको त्यापेक्षा तू जाऊच नकोस. चल मी जातो तिकडे. 25 रुपये माझं. अरे जाताना देतो यार. हाय. काय रे शंकर्या? आ? आलाय मोठा बच्चन व्हायला. साधं काम आहे बाई, बच्चन आणि शाहरुख होतं. काय बोलतोयस? तू गप की नको की हसू जा 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 मुंबईला जा. जा हिरो बनायला जा. नको की हसू काय जा जा हिरो बनायला जा. काढी वाजते नको की डिवचू गाडी वस्त्या म्हण. याडा आहेस का? तिथं मुंबईला जाऊन हिरो बनण्यापेक्षा इथं गावात राहून माझा हिरो म्हणून मिरव की. याडमन डोक्याचा. मी आहे की तुझी जया. आणि मी तुझा बच्चन मी तुझी गॅट. मी तुझा विकी मी तुझ्या ऐश्वर्या. मी तुझा अभिषेक बाबो यांचं कास्टिंग ऐकून हागवण लागते.